पहिला थेंब पडताच मातीही हसते. आठवणींच्या वाटा पुन्हा ओलांडतात. ढगांच्या कुशीतून बरसणारा पाऊस मनातल्या प्रत्येक कोपऱ्याला स्पर्श होऊन जातो. कधी तो आनंदी सर बनून येतो, तर कधी डोळ्यांच्या अश्रूंना साथ देतो. हिरवाईची शाल धरतीला पांघरतो आणि नव्या आशेचे बीज मनात पेरतो. पाऊस म्हणजे फक्त पाणी नाही, तो निसर्गाने लिहिलेली प्रेमाची कविता आहे. आज सकाळी परीला थोडंसं लवकर जायचं होतं, त्यामुळे माझी गडबड चाललेली, म्हणून मी तिला गरम गरम चहा आणि चपातीचाच नाश्ता दिला. मुलं घराबाहेर पडताना पोटभर काहीतरी खाऊन गेले की मनालाही समाधान वाटतं. त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि घरच्यांसाठी चविष्ट पालक पनीर आणि फुलके बनवले. अशा छोट्या छोट्या गोष्टींनीच दिवसाची सुरुवात आनंदी आणि समाधानी होते. इथे पालक बनवण्यासाठी पालक पहिले स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर पाण्यामध्ये ते गॅसवरती ठेवले आणि त्याच्यामध्ये मिरच्या आणि लसूण टाकून शिजवून घेतले. त्यानंतर ते बाहेर काढले आणि गरम होते ते तर त्याला थंड केले. त्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे 2 पनीरचे तुकडे टाकून बारीक करून घेतले. त्यानंतर फोडणीला इकडे तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा टाकला. कांदा चांगला परतवला की त्याच्यामध्ये ती पेस्ट टाकली आणि पेस्ट चांगली पाणी टाकून मस्तपैकी हलवून घेतले. त्यानंतर मग ते चांगलं गदागदा शिजवून दिले. त्याच्यामध्ये पनीर टाकले. हे 1-5 मिनटं असेच ठेवून दिले, चांगले शिजवून घेतले. तर हे आपले रेडी झाले चविष्ट पनीर. तर तुम्ही असे बनवू शकता, खाऊ शकता. चला, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.